सो आलात मित्रांनो, नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काय करत असेल, आणखी आज मोटो व्लॉगिंग सेटअप नाही, काय नाही, बाईक पण नाहीये. आज आपण करतो अनबॉक्सिंग. कसली अनबॉक्सिंग करत असेल, कारण मी तुम्हाला खूप व्लॉगमध्ये पण सांगितलेलं मी काहीतरी नवीन गोष्ट घेणार आहे. काय घेतले असेल विचार करा. तुम्हाला 3 सेकंद देतो विचार करण्यासाठी. 1 2 3. तुम्ही विचार नक्कीच केला असेल तर कमेंट करून सांगा काय घेतलंय मी. आज घेतलंय मी हेल्मेटची अनबॉक्सिंग करणार आहोत आपण. एक्सॉरचा हेल्मेट घेतलाय. कोणता हेल्मेट घेतला असेल, काय वाटतं तुम्हाला? एक अंदाजे देतो मी 6-6.5 पर्यंत एक हेल्मेट घेतलाय. तुम्हाला समजलं असेल कोणता घेतलाय. हेल्मेट घेतलाय तो घेतलाय मी जोकर एडिशन, जोकरचा लिमिटेड एडिशन घेतलेला आहे. मला 6,500 ला हेल्मेट पडला. आता त्याची रिअल प्राइस सांगतो मला कितीला भेटली ती व्हिडिओच्या एंडला सांगेल तुम्हाला कितीला भेटली ती. आपण एक छोटीशी अनबॉक्सिंग करून घेऊ. ओव्हरहेड व्ह्यू मध्ये मी तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करून. मला आता अनबॉक्सिंग करूया. स्पॉइलर आहे, पाठचा स्पॉइलर, ट्रान्सपरंट स्पॉइलर आहे. नंतर बघू, साईडला ठेवतो. आपण काढून घेऊ काय ते. पूर्ण खाली बॉक्स आहे, बघू शकता. आतमध्ये एक बॅग भेटली आहे. डीसी एक्सॉरचं बरोबर. जसं की तुम्हाला माहीतच असेल की डीसी आणि एक्सॉरनी कोलॅबोरेशन केलं, त्याच्यामध्ये ही बनवली गेलेली बॅग, राईट. डीसी आणि एक्सॉरचं कोलॅबोरेशन झालं, त्याच्यावर ही हेल्मेट बनवला गेला आहे. अनबॉक्सिंग करून दाखवतो काय आहे ते, कसं आहे ते. म्हणजे आपण सोबत बोलू शकतो ना, कधी कुठे स्कूल कॉलेजला कुठे जायचं असेल त्यासाठी आपण ही बॅग वगैरे यूज करू शकतो. आणि हेल्मेट कॅरी करण्यासाठीच आहे ऍक्च्युअली बॅग. बट याला थ्रेड दिला तर चांगल्या क्वालिटीची बॅग आहे, नेऊ शकतो आपण कॉलेजला वगैरे पण. ओह, हा बघा, साईडला बघू आपण नंतर काय ते. हा आपला लिमिटेड एडिशन एक्सॉरचा जोकर एडिशन हेल्मेट बघू शकता तुम्ही. एक गोष्टची गॅरंटी देऊ शकतो, म्हणजे बाहेर गेल्यावर तुम्ही तुमची गाडी कोणी बघितली नाही ना, पण तुमचं हेल्मेट बनवून लोक बोलतील अरे वा काय हेल्मेट आहे. म्हणजे चीप क्वालिटीचे असतात ना, जसं 2-2.5 हजारामध्ये जे हेल्मेट भेटतात, म्हणजे सेफ्टी तर त्यात काहीच नसते आणि त्यात काही पण ग्राफिक असतात, त्यात तुम्हाला छपरी बोलतील. बट हा एवढा चांगला हेल्मेट आहे, ग्राफिक्स वगैरे तुम्हाला वाटेल लांबून अरे कसा दिसतो काय दिसतो, पण एकदा घेऊन बघा, खूप मस्त वाटेल. म्हणजे सांगितलं ना तुम्हाला, तुमची गाडी कोण नाही बघणार एक वेळेस, पण तुमच्या हेल्मेटला कॉम्प्लिमेंट्स भेटतील. असं काही हेल्मेट आहे. आतमधली पॅडिंग बघू शकता. आणि मेन म्हणजे एक्सॉरच्या प्रत्येक हेल्मेटला तुम्हाला माहितीच असेल पिन लॉक भेटतो. पिन लॉक सिस्टम हे जास्त करून जसं की रेसट्रॅकवर वगैरे यूज करतात. हेल्मेटचे रेसट्रॅकवर जर तुम्हाला जायचं असेल रेसिंग करण्यासाठी बाईकवर, तर तुम्हाला पिन लॉक सिस्टम असतो. जसं की आपल्या नॉर्मल हेल्मेटला जे लॉकिंग सिस्टम असतो ते नसतो, त्याला पिन लॉक, याला डबल डी बोलतात, राईट. डबल डी लॉक बोलतात. आतमधली काही अशी पॅडिंग आहे, बघू शकताय बघा. चांगले कम्फर्ट वगैरे खूप चांगलं. हे चेन माउंट दिलंय मोटो ब्लॉगरसाठी, तर हा खूप गरजेचा आहे. आणि नक्की सांगा, जर तुम्हाला मोटो व्लॉगिंग सेटअप पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी ह्याच हेल्मेटवर मोटो व्लॉगिंग सेटअप आणून दाखवेल. आता असं काही वायझर आहे, हा बघा, हा ट्रान्सपरंट वायझर आणि आतमध्ये पिन लॉक भेटतो. हे तुम्हाला माहिती असेल, पावसात वगैरे किंवा थंडीमध्ये आपण बाहेर गेलो तर समोर फॉग जमतो आणि ज्यांनी आपल्याला काही समोर दिसत नाही, त्यासाठी हा दिलेला असतो. अजून काही काढलेलाच नाही, बिकॉज आणून फक्त 3 ते 4 दिवस झालेत, मी अजून काही ओपन पण नाही केलाय. तर बघा, हातमध्ये तुम्हाला सन वायझर भेटतो. कोण ड्युअल वायझर बोलतात, कोण इनर वायझर बोलतात. सनशिल्ड ही बघा, चांगली, एवढी जाड नाही बट खूप चांगली आहे. जे रॉयल एनफिल्डची आहे ती खूप वेगळी, मी तुम्हाला दाखवेल जमलं तर. हे नोजसाठी असं दिलं, जसं की जेणेकरून नोज वगैरे तुम्ही काय बोलतात, फक्त सनवायझर लावलाय तर समजा एक्झाम्पल तुम्ही असं सनवायझर लावलाय, तिथून तोंडावर घाण वगैरे ते म्हणून ते नोजसाठी दिलेलं आहे. ही तुमची इथून हवा जाण्यासाठी पास हे एक दिलंय आणि वरच्या साईडला हे 2 आहेत, बघू शकता. कम्फर्ट वगैरे तर तुम्हाला दिसेलच. एक्सॉर हे बघा. येऊया आपण ह्याचे काय सेफ्टी फीचर्स आहेत. डॉट सर्टिफाईड आहे. ISI मीन्स इंडियन सर्टिफाईड, म्हणजे तुम्हाला इंडियामध्ये पोलिसांनी पकडलं तर इंडियामध्ये मोस्ट ऑफ टाइम ISI यूज केला जातो आणि अमेरिकेत डॉट सर्टिफाय यूज केला जातो. पाठी ब्रँडिंग येते, एक्सॉरची ब्रँडिंग आहे, डीसीची ब्रँडिंग आहे आणि 1 वर्षाची पेंटची वॉरंटी पण भेटली जाते, की काही इश्यू झालं, पेंट वगैरे डल झालं तर ते भेटतो. एसेसरीज वर येऊया, सोबत काय भेटलंय आपल्याला नक्की ते. एसेसरीज मध्ये आपल्याला काय भेटलंय,
हेल्मेट थोडं साईडला ठेवूया. ॲक्सेसरीजमध्ये जोकरचा स्टिकर पाणी फिरलं आपल्यावर, तो जोकरचा स्टिकर नसून एक फक्त ब्रँडिंग आहे, साईडला ठेवू. आणि 2-3 गोष्टी भेटल्यात. एक छोटा स्पॉइलर भेटला, जेणेकरून तुम्हाला जर मोठा स्पॉइलर नसेल लावायचा, इथे जर स्पॉइलर नसेल लावायचा तुम्हाला, तर हा छोटा स्पॉइलर आहे. जसं तुम्ही बघितला, हा मोठा स्पॉइलर ट्रान्सपरंटमध्ये आहे, टोटली ट्रान्सपरंट आहे. हा बघा, लावल्यावर एकदम खतरनाक वाटणार आहे, म्हणजे मस्तच. हे बघा, पूर्ण ट्रान्सपरंट आहे. आय थिंक पुढे जाऊन येल्लो पडू शकतो, बट इफ केअर केली तर काय होणार नाही. म्हणजे आपल्याला 2 ॲक्सेसरीज भेटल्या आहेत सोबत. अजून काय भेटलं आपल्याला? ओ राईट, एक्सोरची ब्रँडिंग, एक्सोरचा जो स्टिकर असतो तो भेटला, जो मोस्ट ऑफ हेल्मेटमध्ये एक्सोरच्या इथे असतो टॉपला. बट बऱ्या ह्या लोकांनी हे लावून नाही दिलं, साईडलाच राहू देत. ते 2 काहीतरी गोष्टी भेटल्यात. आय थिंक 2 स्टिकर्स आहेत कसले. पहिला मला वाटलं स्क्रॅच करायचं, पैसे वगैरे भेटतील, तसं काही नाही आहे. आपल्याला मेडिकल हेल्थ, तुमचा कोणता ब्लड ग्रुप वगैरे आहे त्यासाठी स्टिकर दिलेत, ते स्टिकर यूज करू शकता. आणि एक्सोर हेल्मेट, जसं की प्रत्येक गोष्टीवर देतात, ते हेल्मेटचं स्टिकर. अजून सोबत काय फ्री भेटलं आहे? एक बॅग भेटली आहे. आणि सर्वात मेन गोष्ट ब्लू वायझर, टिंटेड वायझर, जो एक्सर ह्या लिमिटेड एडिशन मध्ये देतो. हा बघा, ब्लू टिंटेड वायझर. हेल्मेटची शान ह्यानीच वाढेल. पिन लॉक वगैरे आहेतच, एकदम भारी आहे. बघा, पूर्ण टोटली ब्लू आहे. साईज मी घेतला लार्ज, मला ऍक्च्युअली एक्स्ट्रा लार्ज लागते, पण मी लार्ज घेतला बिकॉज पॅडिंग आतमध्ये सेमच असते, त्यामुळे हा लार्ज घेतलाय. असं काही ह्या गोष्टी आपल्याला फ्री भेटल्यात. आता रिव्ह्यू वगैरे करून सांगेल मी अराउंड 2-3 महिन्यानंतर कसं कम्फर्ट आहे, काय आहे ते. हेल्मेटचं वेट अराउंड 1600 ग्रॅम आहे टोटली. हे बघा, बघू शकता 1600 ग्रॅमचं हेल्मेट आहे. स्लाइटली वेट वाढेल बिकॉज मी मोटो ब्लॉगिंग सेटअप करणार आहे, तर पुढे गोप्रो वगैरे सर्व गोष्टी येतील, माईक वगैरे येईल. तर तुम्हाला जर पाहिजे असेल मोटो ब्लॉगिंग सेटअप, तर मला नक्कीच कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करून सांगा. बाकी आजसाठी एवढंच. हेल्मेटची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन, बाय बाय.